आज आपण बघणार आहोत बैलपोळा या सणानिमित्ताची माहिती. माणसाने त्याला मदत करणाऱ्या प्राणीमात्रांबद्दल कृतज्ञता दाखवायला हवी. त्याच्या श्रमाची, कष्टाची दाद द्यायला हवी. या भावनेतून शेतकरी बंधू हे श्रावणी अमावस्येला पोळ्याचा सण साजरा करतात. हा सण काही भागामध्ये वेगवेगळ्या दिवशी साजरा होत असला तरी त्या मागचा कृतज्ञतेचा भाव फार महत्त्वाचा आहे. या दिवशी सकाळी बैलांना स्वच्छ अंघोळ घालतात. त्यांच्या शिंगांना रंग व बेगडं लावून सजवतात. त्यांच्या अंगावरही रंगांनी नक्षी काढून आकृत्या काढतात. बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल घालतात. शिंगांना बाशिंगे बांधतात. गळ्यात आणि पायात घुंगरमाळा घालतात. त्यांची पूजा करतात. त्यांना गोडाधोडाचा घास भरवतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. शेतकरी त्यांना शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांना सन्मानाने, आनंदाने व मोठ्या कृतज्ञतेने, भावनेने त्यांना त्या दिवशी पूर्ण आराम देतात. या सणाला बेंदूर असेही म्हणतात. आता आपण यामागची दुसरी कथा जाणून घेऊयात. एकदा शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत असतात आणि सारीपाट खेळताना माता पार्वती या सारीपाटामध्ये विजयी होतात. त्यावर शंकरदेव म्हणतात की नाही, मीच विजयी झालो आहे, तू विजयी झाली नाहीस. मग त्यावर माता पार्वती म्हणतात की इथे नंदी जे आहेत ते आपल्या साक्षीला आहेत आणि आपण त्यांना विचारूया. मग नंदी असा विचार करतात की देवांचे देव महादेव आहेत, आपण त्यांच्या बाजूने बोलायला हवं. म्हणून नंदींना विचारल्यानंतर नंदी म्हणतात की भगवान शंकर हे जिंकलेले आहेत. त्यावर माता पार्वतींना राग येतो. ती म्हणते, नंदी, तुम्हाला माहीत होतं की मी जिंकलेली आहे, माझा विजय झाला आहे, तरी तुम्ही खोटं बोललात. तुम्हाला या खोटं बोलला याचा शाप म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पृथ्वी तलावर एक प्राणीमात्रात जन्म घ्याल. तुम्हाला वर्षभर काबाड कष्ट करावे लागेल, चाबकाचे फटके खावे लागतील, पाठीवर ओझं दिलं जाईल, असा त्याला शाप देते. नंदी जो असतो तो खूप दुःखित होतो. तो म्हणतो, माते, माझं चुकलं, मी देवांची बाजू घेतली, मला सत्य बोलायला हवं होतं, त्यावर मला माते उशाप द्या असं म्हणतात. त्यावर माता पार्वती रागात असते, ती उशाप द्यायला तयार नसते. मग महादेव जे आहेत ते सांगतात की माता पार्वती, तुम्ही याला उशाप द्या. मग ते म्हटल्यानंतर माता पार्वती शांतचित्ताने त्याला उशाप देते की जरी तुझा वर्षभर काबाड कष्ट केलंस तू, जरी तुला चाबकाचे फटके मारले, तरी एक दिवस असा असेल ज्या दिवशी सगळी लोक तुझी पूजा करतील, तुला गोड खायला देतील आणि तुला शिंग वगैरे रंगवून तुझी गावातून वरात काढतील. आणि तो हा दिवस म्हणजे बैलपोळ्याचा. म्हणून आपण बैलपोळा हा सण साजरा करतो. अशी यामागची कथा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.